राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलोय नाशिक कृषीथॉन येथे। तर मित्रांनो, येथे आपल्याला शेतीच्या नवनवीन कल्पना तंत्रज्ञान बघायला भेटतं। तर चला आपण सुरुवात करूया आजच्या कृषीथॉन मध्ये काय काय। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे, म्हणजे नोंदणी करून घ्यायची। बघू शकता 100 रुपये फी आहे, ती दरवर्षी राहते। तर मित्रांनो, आपण प्री रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्याचे पासेस शेवटच्या काउंटरला भेटता, इथे येऊन घ्यायचे। तर चला आता जाऊया कृषीथॉन। तर चला मित्रांनो, आपण हॉल ए पासून सुरुवात करूया। बघूया हॉल ए मध्ये काय आहे। तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी काही नवीन नवीन भाजीपाले, काही वाहन आणले भाज्यांचे, ते इकडे तुम्हाला जीवामृत स्लरीचं त्यांचं सेटअप आहे। इरिगेशनचे वगैरे स्टॉल बघायला भेटतील। नंतर आपला ओम गायत्री नर्सरीचा स्टॉल आहे, बघू शकता तुम्ही। लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब। तसंच आपण पहिल्या याच्यात बघू शकतो, जसं की नर्सरी तुम्हाला प्लस परत फर्टिलायझर, ड्रिप इरिगेशन अशा पद्धतीचे स्टॉल तुम्हाला हॉल ए मध्ये बघायला भेटत आहे। तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे तुम्हाला इथे कृषीथॉन नाव प्लस तुम्हाला फोटो काढायला जागा आहे। हॉल ए संपल्याच्या नंतर सेमिनार हॉलच्या बाहेर तर मित्रांनो, इथे आपल्याला सगळे ट्रॅक्टरचे जे एक्झिबिशन आहे ते लागलेले स्टॉल लागलेले दिसतात, जसं की महिंद्रा, स्वराज, इतर सगळ्या ट्रॅक्टर आणि त्यांचे सगळे इम्प्लिमेंट। तर चला मित्रांनो, जाऊया हॉल बी मध्ये आणि इथं कोणते कोणते स्टॉल आहे आपण सगळं बघूया। तर सगळ्यात पहिले आपली सुरुवात होती ती म्हणजे फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स। त्याच्यानंतर आपल्या सह्याद्रीचा फार्म, त्याच्यानंतर आपल्या सह्याद्रीचा स्टॉल आहे। अशी विविध फर्टिलायझरचे तुम्हाला इथे जास्त करून स्टॉल बघायला भेटतील। मोस्ट ऑफ द स्टॉल जे आहे ते फर्टिलायझरचे। तर मित्रांनो, स्टॉल बी मध्ये जे आहे फर्टिलायझर, तुम्हाला परत पेस्टिसाइड्स या बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील। मोस्ट ऑफ द ते किंवा काही तुमचे नर्सरी वगैरे असतील भाजीपाल्याचे किंवा बी बियाणे यांच्या कंपन्या, यांचे स्टॉल बऱ्यापैकी आहे। रेट काय चला जाऊया। साधारण रेट तो खूप कॉम्पिटेटिव्ह आहे, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन जे आहे त्यांच्या इक्विव्हलंट। तर हॉल बी जो आहे हा खूप मोठा आहे मित्रांनो। त्यात तुम्ही बघू शकता, आता जेवढे काही स्टॉल आहे तर प्रत्येकाचं नाव घेणं आणि प्रत्येक गोष्ट सांगत जर बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल। तुम्हाला पण बघायला त्यात इंटरेस्ट नाही राहणार। तिथे फसलचा पण स्टॉल आहे, म्हणजे जेवढं तुमच्या ऍग्रिकल्चर इंडस्ट्री आहे त्यांचे सगळ्यांचे स्टॉल आहे। तर चला मित्रांनो, आता बघूया हॉल सी मध्ये काय काय। हॉल सी मध्ये घुसल्या आपल्याला सगळ्यात पहिले नर्सरीचं दर्शन झाले। तर सुरुवात झाली नर्सरी पासून, बालाजी नर्सरी। तेच बाकी सोलार पंप, ऑटो फार्मा। तर मित्रांनो, आपल्यासोबत ती फॅमिली, आपण यांना विचारू तुम्हाला कसं वाटलं सर कृषीथॉनला येऊन। खूप छान वाटलं आणि नवीन काही टेक्नॉलॉजी इथं आम्हाला भरपूर टाईपची बघायला भेटतो आणि लेटेस्ट अपडेटेड काय काय ॲग्रिकल्चर क्षेत्रात नवीन शेतकऱ्यांसाठी काय अपडेटेड व्हर्जन, ट्रॅक्टर झालं, नवीन काय ऑटोमॅटिक आधुनिक यंत्र झालं, फवारणीचं झालं, त्याच्यानंतर प्रेशर पंप झालं, लेटेस्ट ज्या आता जनरेट झाले व्हर्जन ते एक शेतकऱ्यासाठी एकदम खूप फायदेशीर आणि एकदम प्रॉफिटेबल। तुम्ही कुठले? आम्ही मातून ठाणे येऊन येवल्याचे आहे का? अच्छा, फॅमिली सोबत आले तुम्ही म्हणून म्हटलं। ठीक आहे, आज पहिला दिवस आहे ना हॉल सी मध्ये। तर सगळ्यात जास्त इरिगेशनचं मटेरियल बघायला भेटते आपल्याला। इरिगेशन संदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या हॉल सी मध्ये आहे मोस्ट ऑफ द।
काय म्हणणं आहे का तुझं? यांचा काय विषय? याच्यात बाहेर नाही निघणार ना. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला जे शेतीला लागणारे अवजार आहे, म्हणजे जे आपल्याला घरी हात कामानी करायला, तर अशा बऱ्यापैकी कात्री वगैरे ज्या असतील बारीक बारीक गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या आहेत त्या सगळ्या इथे आणि ऑफर मध्ये भेटतात मित्रांनो. कृषी मध्ये कोणत्याही कृषी एक्सपोला गेले तुम्ही, कुठं पण गेले तर ह्या गोष्टी ज्या आहे ना, तर ह्यात आपल्याला बऱ्यापैकी ऑफर मध्ये भेटतात ज्या मार्केट किमतीपेक्षा. तर येऊन आपला फायदा करून घ्या मित्रांनो. तारी टाईट करायची तार ही मी ऑनलाईन बघितली होती, आईचा शोधातच होतो मी, पण मग बरं झाले आज इथं दिसली, याच्या निमित्ताने तुम्हाला बी बघायला भेटलं. मग आपण जे अशा नॉर्मली तारी टाईट करतो ओगरणी वगैरे, त्याच्यापेक्षा याच्यात काय फरक? नॉर्मल टाईट करण्यासाठी आपण पिळा देतो, त्याच्यानंतर ओढली जात नाही. म्हणजे हे पण वापरा याचं पिळा द्यायची गरज पडत नाही. आता तुम्हाला जॉईनर आहे आपल्याकडे, ते जॉईनर काय काम करतं माहिती? तुमची तार तुटली आपण त्याच्यानंतर इकडून एक तार टाकतो आणि इकडून एक तार टाकतो, ते काय होते तुमची लॉक होऊन जाते. अच्छा, म्हणजे किती किती ओढलं तरी ओढत नाही? ट्रॅक्टर आणलं तरी ओढलं गेलं तर तार तुटून जाईल पण निघणार. आणि याची कॉस्टिंग काय सर? याची कॉस्टिंग जाते 60 रुपये एक जॉईंडर. हा, हे आहे मिडल इंग्लंड, आपल्या देशात बनत नाही, बाहेर देशात बनतो. अच्छा, आणि मग ही घेतलं म्हणजे याच्यासाठी गात्र पण घ्यावं लागेल? नाही, हे आपले डीलर प्रोव्हाइड करतात किंवा आम्ही करतो. ही किती पर्यंत जाते? ते 5,000 पर्यंत आहे आणि 8,000 पर्यंत आहे. 8,000 म्हणजे लोकांचं 20 एकर 40 एकर राहिलं ते करण्यासाठी आपण देतो. ज्यांचं सोड राहिलं 2 एकर 4 एकर त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. आणि हे काय? आपण जे खड्डे वगैरे खातो ते खड्डे खाण्याची तुम्हाला गरज पडत नाही. खड्डे माती आणतो तुम्ही, त्याची गरज पडत नाही. कस काय? हे आपल्याकडे रॉड येतो, रॉडचा एक मशीन असतो 2 लाखाचा. ते मशीन जमिनीत गेल्यानंतर 6 फूट इथपर्यंत जातो, तिथून गेल्यानंतर ते लॉक होऊन जातात सोडून गेल्यानंतर. अच्छा, असं हे आपल्या जमिनीमध्ये चालतं वायर रूप. तर मित्रांनो, मला कृषी मधली आवडलेली गोष्ट म्हणजे मला बऱ्याच दिवसापासून बघायची होती. तर ही जे आहे आपल्याला तारी टाईट करायला पिळे वगैरे द्यायची गरज नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही जॉईनर आहे, प्लस हे बघा हे पुलर आहे. त्याच्यानंतर इथं स्टेन दिलेली, तुम्ही कोणता प्लॉट किती प्रमाणात ओढणार, 200 ओढणार, 200 300 ओढणार, सगळ्यात टाईट साडी एका सारख्या टाईट होतात. मग एक पुढे कोणतेच होत टेन्शन मीटर दिलं इथं. अच्छा अच्छा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सीताफळ, तुम्हाला रामफळ जे इथं ठेवले, तर याची साईज तुम्ही बघू शकता. ज्यांनी आहे सीताफळ याच्या आधी बघितलं होतं एवढं मोठं, त्यांनी कमेंट करा. आणि नसेल बघितलं तर बघून कसं वाटलं याची पण कमेंट करा. तर थोडी आपण दादांकडून थोडी माहिती घेऊ की कंपनीचं काय, त्यांचे कसं त्यांनी प्रोड्यूस केलंय काय, थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, हे आमचा जो स्टॉल आहे हा बार्शी जिल्हा सोलापूर येथून आम्ही आलेलो आहे. आणि यामध्ये आमचं बार्शीला NMK सीताफळ संशोधन केंद्र म्हणून नर्सरी आहे. तर त्यामध्ये आमच्या या सगळ्या व्हरायटीचं संशोधन चालू आहे. जसं की यामध्ये आता यावर्षी नुकतंच आम्ही NMK RV आणि NMK समृद्धी या नवीन वाहनाचं लॉन्चिंग केलेलं आहे. तर ही मागे जी तुम्ही फ्लेक्स बघताय, तर यामध्ये NMK समृद्धी आणि NMK RV अशा या 2 व्हरायटीचं आम्हाला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. त्यामुळे या व्हरायटी आम्ही लॉन्च केल्या आहेत. आणि या बाकीच्या पण जी व्हरायटी आहेत ते सगळ्या प्रोसेसमध्ये आहे, संशोधन चालू आहे यामध्ये. नक्कीच भविष्यात शेतकऱ्यांना या व्हरायटीचा चांगला फायदा होईल. लाल सीताफळाबद्दल थोडी माहिती नाही, ह्या लाल सीताफळामध्ये कसं आहे, फक्त याचा कलर वरनं लाल दिसते, बाकी जी आपल्या गावरान वगैरे असते त्यासारखं सगळं आहे. आणि याची किपिंग क्वालिटी जास्त नसल्यामुळे ही थोडं मार्केटला चालत नाही. विक्रीला आहे की नाही. तर मित्रांनो, हॉल सी मध्ये तुम्हाला 3 सेक्शन बघायला भेटतात आणि एक पण सेक्शन सोडू नका, तिन्ही पण बघा. भरपूर नव्या अशा गोष्टी जसं की आपण बघितलं असं सीताफळ ते. आणि बघूया आता काय, सॉरी कॅप्टनचा स्टॉल आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाऊया आता हॉल डी मध्ये. डी मध्ये सर्वप्रथम आपल्याला जे काही आहे, तर म्हणजे तुमचे काही डेअरी वगैरे असतील किंवा डेअरीशी रिलेटेड जे काय असेल गाईच्या संबंधित, तर ते सगळं तुम्हाला हॉल डी मध्ये बघायला भेटणार आहे. तर हॉल डी मधले तुम्हाला स्टॉल दिसत असतील. आता हे हॉल डी मधले स्टॉल चालू आहे बाकीचे. तेल काढायचं मशीन आहे घरच्या घरी सगळ्या प्रकारचं. जेवढं नॅचरल तेल काही आपण सगळ्या प्रकारचं बदाम खोबरं तुम्हाला बेड आणि 1 लिटर त्याला किती लागते शेंगदाणे? 1 किलो 400 मिली.
15 मिनिटं वेळ लागतो. बघा चम्मचमध्ये तेल पडतंय पूर्ण नाही बनतं. इकडनं पाहून वाटते की कशाचं आहे कमेंट करा पहिले. बघा कशाचं प्लास्टिक टर्निंग घ्यायला ट्रॅक्टरला थोडा प्रॉब्लेम येतो. त्याच्यासाठी स्पेशल शक्ती लाईफ म्हणून तयार केलेलं आहे या पॅटर्न. सेम राहील पण जे डिझाईन आहे डिझाईन चेंज होणार. कशी डिझाईन होणार हे नवीन तीन बाकी नवीन टायर म्हणलं मार्केटमध्ये असलेल्या प्रत्येक ESS पेक्षा आमचं मशीन चांगलंच आहे. जास्त इफिशियंट आहे. प्रत्येक हां पण ते सिद्ध नाही करू शकत तसं आपण सिद्ध करू शकतो. फरक होते. आणि ओरिजिनल अमेरिकेच्या ESS पेक्षा जेवढे जास्त शक्य होते ते इंडियन कंडिशनसाठी आणि इंडियन फार्मरसाठी फार्मिंगसाठी काय गोष्टी आपण चांगल्या देऊ शकतो. त्याच्या डिझाईनमध्ये बऱ्यापैकी काय चेंजेस केले ह्याच्यामध्ये वरतून बघायचा चेंज झाला तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही हा बघू शकता की आतापर्यंत फक्त सरळ येत होते. म्हणजे फक्त मांडवसाठीच चांगले चालायचे आणि ते पण तिरपे करून चालवायचे कारण जे हे शेवटचे 2 नोझल आहेत त्याचे तुम्हाला कव्हरेजच नाही मिळणार. तसं हे आम्ही जसं इंडियन फार्मर्स लावत आहेत आता जवळपास सध्या 80 ते 90% वाय टाईपमध्ये द्राक्ष लागतात. तर मग आपण त्यांना काय करतो आणि स्ट्रेट पाहिजे कोणाला तर स्ट्रेटही बनवून देऊ शकतो. आता आपलं स्वतःचं घर, शेती, पेट्रोल पंप, व्यवसाय आणि स्वतःच्या व कुटुंबाच्या संरक्षणासाठी जनावरांपासून संरक्षणासाठी आंबा, डाळिंब, अंजीर, द्राक्ष, केळी, पक्षी आणि तर मित्रांनो अशी एक तुम्ही पण बंदूक घेऊन ठेवा. बिबट्या आला ना उचकायला बरं रे बरे जरा आपण जाणून घेऊ. 300 kg आपल्याकडे चालेल चालायला चालेल घेतलं पाहिजे कस्टमर. विषय तो पण बागाची पुढे काढायची असेल चालेल. तेवढा मोठा ट्रॅक्टर नाही आपल्याला. तुमच्या एरियामध्ये एवढा मोठा ट्रॅक्टर किती HP पुढे चालतं पण 50 आहे ना 50 HP 50च्या पुढे खूप कमी आहे. हा खूप कमी आहे. तर मित्रांनो आपण सेक्शन D सोडल्याच्या नंतर जसं की आपण मागच्या साईडला आलोय तुम्ही तर बघू शकता तुम्हाला जे नागर वगैरे म्हणजे ट्रॅक्टरचं जे इम्प्लिमेंट आहे ते इम्प्लिमेंट इकडे सगळं बघायला भेटते. तर चला आता टायर्स वगैरे बघून झाले काय तुम्ही बघू शकता तुम्हाला गाड्या वगैरे सगळ्या ऑफरमध्ये प्रत्येकावर काही ना काही ऑफर आहे. तर मित्रांनो तुमचं जर काम करून जास्त हात पाय दुखत असतील तरी तुम्ही बघू शकता मसाजर सीट्स वगैरे सगळे आहे तुम्हाला. मित्रांनो ऑटोमॅटिक आहे आपण बसल्याच्या नंतर सांगतो मी तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे माझा. ओके चालू मित्रांनो फुल बॉडी मसाज 1 नंबर आणि ज्याला शक्य झालं म्हणजे 100% पूर्ण बॉडी स्ट्रेच होते आणि बऱ्यापैकी फायद्याचं आहे. जर तुम्ही दिवसभर काम करून जमत असाल तुम्हाला वर्कआउट करायला टाईम नसेल तर ही गोष्ट अत्यंत उपयोगी आहे. तर मित्रांनो जे आपण ते शेवटला नागराचे वगैरे स्टॉल बघितले त्याच्यानंतर जे आहे इकडे सगळे घरगुती म्हणजे E सेक्शनमध्ये E हॉलमध्ये जे काय आहे ते सगळे घरगुती वापराचे स्टॉल आहे. टाकल्याची मक्याची नाही, गहू टाकला गव्हाची नाही, ज्वारी टाकली ज्वारीची नाही, 100 पदार्थ बिना तेलाने. आजकाल तेल चांगलं नाही. हे मशीन आहे का? मशीन कितीला आहे हे 2490 पडते. 3200 रुपये किंमत आहे. 700 रुपयाची सूट आहे. आणि जर असं समजा आता जे लोक इथं आले नाही त्यांना जर घ्यायचं असेल तर माझा नंबर देतो रे पुढे कोरिअरने मिळतं तुम्हाला घरपोच. नंबर सांगायला 9999 233 945 92 99 233 945 92. 100 पदार्थ होतात. 100 तेल नाही. एका टाइमला 5. एक डाग लागत नाही. गॅसचा वापर खायचा नाही. गॅसचा वापर नाही खायचा. माहिती आहे सर ना गॅसचा वापर नाही खायचा. तर मित्रांनो तुम्ही सगळे स्टॉल व्हिजिट केल्याच्या नंतर शेवटला आपल्याला कॅन्टीन आहे ते तुम्ही मस्त जेवणाचा आनंद नाश्ता वगैरे चला कॅन्टीन भेटूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण आलोय मळ्यामध्ये कारण मळ्यामध्ये असं आहे की तुम्हाला
प्रॅक्टिकल आहे. म्हणजे जे काही क्रॉप्स आहे किंवा अजून काय करायचं त्या डायरेक्ट आपल्याला पिकवून दाखवल्या, ज्या नवनवीन व्हरायटी आहे पिकांच्या. तर आता आपण मित्रांनो बघू शकता, हा त्यांनी मळा बनवला इथे ना. सगळ्या प्रकारच्या जे भाजीपाला आहे किंवा नवनवीन बी बियाणे यांची सगळी माहिती आणि ते कसे, तर ते आपण या ठिकाणी बघू शकतो. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं बनवलंय. तर या आणि बघा. तर चला, बाय बाय मित्रांनो.